ಅಹಮದಾಬಾದ್ ಏರ್ಪೋರ್ಟ್ ಬಳಿ ವಿಮಾನ ದುರಂತ ಪ್ರಕರಣದ ವಿಚಾರವಾಗಿ ದೆಹಲಿಯಲ್ಲಿ ಡಿಜಿಸಿಎ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಸಮೀರ್ ಕುಮಾರ್ ಸಿನ್ಹಾ ಮಾತನಾಡಿದ್ದಾರೆ. ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ಕೇವಲ 2 ಕಿಲೋಮೀಟರ್ ದೂರದಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ದುರಂತ ಸಂಭವಿಸಿದೆ. ಏರ್ ಇಂಡಿಯಾ ವಿಮಾನ 650 ಅಡಿ ಎತ್ತರದಲ್ಲಿದ್ದಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲೇ ಕುಸಿಯಲು ಆರಂಭವಾಗಿತ್ತು. ವಿಮಾನ ಕುಸಿಯುತ್ತಿರುವ ಬಗ್ಗೆ ಪೈಲಟ್ ತುರ್ತು ಸಂದೇಶ ಕೂಡ ರವಾನಿಸಿದ್ರು, ಅಲರ್ಟ್ ಆಗಿದ್ರು ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ. ಆದ್ರೆ ವಿಮಾನ ದುರಂತದ ಬಗ್ಗೆ ಉನ್ನತ ಮಟ್ಟದ ತನಿಖೆ ಸಮಿತಿ ರಚಿಸಲಾಗಿದೆ. ಈ ಒಂದು ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಉನ್ನತ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಕೇಸ್ ಏನಿದೆ ಸಾಲ್ವ್ ಆಗಬೇಕು. ಹಾಗಾಗಿ ಉನ್ನತ ಮಟ್ಟದ ತನಿಖೆಗೆ ಸಮಿತಿ ರಚಿಸಲಾಗಿದೆ. ಅಹಮದಾಬಾದ್ನ ಸಿವಿಲ್ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಸುಮಾರು 270 ಶವಗಳನ್ನ ಸ್ಥಳಾಂತರಿಸಲಾಗಿದೆ. ದೆಹಲಿಯಲ್ಲಿ ಡಿಜಿಸಿಎ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಸಮೀರ್ ಸಿನ್ಹಾ ಹೇಳಿಕೆಯನ್ನ ಕೊಟ್ಟಿರುವಂತದ್ದು ಈ ವಿಚಾರದಲ್ಲಿ. ಯಾಕೆ ಅಂತಂದ್ರೆ ಮೊದಲನೇ ದಿನ ಏನಿತ್ತು 133 ಜನ ಇದ್ರು ಅನ್ನುವಂತಹ ಮಾಹಿತಿ ಇತ್ತು. ಆದ್ರೆ ಇದೀಗ ಫೈನಲಿ ಬಂದು ಎಂಡ್ ಆಗಿರೋದು 270 ಶವಗಳು, 270 ಜನ ಅದರಲ್ಲಿ ಇದ್ರು ಅನ್ನುವಂತಹ ಮಾಹಿತಿ ಇದೆ. ಹಾಗಾಗಿ ಇದಕ್ಕಾಗಿಯೇ ವಿಶೇಷವಾಗಿ ಒಂದು ಸಮಿತಿ ರಚನೆ ಆಗಿದೆ. ಯಾಕೆ ಅಂತಂದ್ರೆ ಈ ಒಂದು ಕೇಸ್ ಏನಿದೆ ಸಾಲ್ವ್ ಆಗ್ಬೇಕು. ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ಕೇವಲ 2 ಕಿಲೋಮೀಟರ್ ದೂರದಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಅನಾಹುತ ಆಗಿರುವಂತದ್ದು. ದೆಹಲಿಯಲ್ಲಿ ಡಿಜಿಸಿಎ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಸಮೀರ್ ಕುನ್ಹಾ ಹೇಳಿರುವಂತದ್ದು. ಏರ್ ಇಂಡಿಯಾ ವಿಮಾನ 650 ಅಡಿ ಎತ್ತರದಲ್ಲಿದ್ದಾಗಲೇ ಕುಸಿಯಲು ಆರಂಭವಾಗಿತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. 2 बजे के आसपास ये सूचना प्राप्त हुई कि अहमदाबाद से गैटविक लंदन के लिए जाने वाला विमान दुर्घटनाग्रस्त हो गया है। और इसकी विस्तृत जानकारी हमने एटीसी अहमदाबाद के जरिए ली तुरंत, जिसका विवरण मैं देना चाहूंगा आगे के 2 या 3 मिनट में। यह एक A171 एक शेड्यूल्ड फ्लाइट थी अहमदाबाद से गैटविक के लिए, और इसमें कुल 242 लोग सवार थे, जिसमें 230 यात्री थे, 2 पायलट और 10 क्रू मेंबर्स थे। इस विमान ने दोपहर 1:39 पर टेक ऑफ किया था, और कुछ ही सेकंड्स में लगभग 650 फीट की ऊंचाई पर पहुंचने के पश्चात यह सिंक करने लगा, अर्थात ऊंचाई खोने लगा था। 1:39 में पायलट ने एटीसी को, अहमदाबाद एटीसी को, उसने मे डे अर्थात फुल इमरजेंसी की सूचना दी थी। एटीसी के अनुसार जब उसने विमान से संपर्क करने की कोशिश की, उसका कोई उत्तर नहीं मिला। ठीक 1 मिनट के बाद यह विमान हमारे एयरपोर्ट से लगे मेधाड़ी नगर, जो हवाई अड्डे से लगभग 2 किलोमीटर की दूरी पर स्थित है, यह विमान दुर्घटनाग्रस्त हो गया। विमान की कप्तान कैप्टन सुमित सबरवाल थे, और प्रथम अधिकारी थे क्लाइव सुंदर। जहां तक विमान के पूरे इतिहास की बात है, विमान ने इस दुर्घटना से पहले पेरिस दिल्ली अहमदाबाद सेक्टर की उड़ान बिना किसी घटना के पूरी की थी। उसमें कोई रिपोर्ट नहीं था। पेरिस से दिल्ली और दिल्ली से अहमदाबाद सेक्टर की उड़ान बिना किसी घटना के पूरी की थी। और दुर्घटना के कारण रनवे को 2:30 बजे 2:30 में इसको बंद कर दिया गया, और उसके बाद सारे प्रोटोकॉल को पूरा करने के बाद 5 बजे से सीमित उड़ानों के लिए अहमदाबाद का रनवे को फिर से शुरू किया गया। घटना 1:40 पे होती है। 3-3.5 घंटे के भीतर हमारे मिनिस्ट्री ऑफ सिविल एविएशन के सारी टीम, पूरी टीम, हमारे आदरणीय मंत्री जो सिविल एविएशन विजयवाड़ा में थे एक इंस्पेक्शन के लिए, वहां से डायरेक्टली मिनिस्टर ऑफ स्टेट सिविल एविएशन जो यहाँ पे हम ऑफिस में थे, हम लोग कंट्रोल रूम पहुंचे, और फिर 3-3.5 बजे के आसपास, 5:30-6 बजे के आसपास हमारी पूरी की पूरी टीम, जिसमें DGBS, DGCA और चेयरमैन एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, सीनियर ऑफिसर्स, मैं स्वयं, हम लोग सब लोग वहां पे उपस्थित थे, घटना स्थल पे उपस्थित थे।